नमस्कार. निलिमजिनेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उन्हाळा म्हटले की काहीतरी थंड खावेसे वाटते. आज आपण अशीच एक थंड आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत. सॅफ्रॉन मँगो मूस. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी मी 1 वाटी हापूस आंब्याचा पल्प घेतला आहे. जेवढा पल्प घेतला आहे तेवढीच म्हणजेच 1 वाटी व्हिप क्रीम घेतली आहे. 7 ते 8 केशरच्या कांड्या 2 चमचे कोमट दुधामध्ये भिजवून घेतल्या आहेत. 2 टेबलस्पून पिठी साखर घेतली आहे. वरून डेकोरेशनसाठी पिस्त्याचे काप आणि मनुके घेतले आहेत. सॅफ्रॉन मँगो मूस बनवण्यासाठीचे सर्व साहित्य तयार आहे. आता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी 1 वाटी व्हिप क्रीम घेतली आहे. ही व्हिप क्रीम बीटरने बीट करून घेऊयात. व्हिप क्रीम घेताना ती थंड असली पाहिजे आणि ती पातळही असली पाहिजे. यासाठी 1 तास आधी व्हिप क्रीम फ्रीजरमधून काढून फ्रीजच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवणे म्हणजे ती पातळ होईल आणि थंडही राहील. व्हिप क्रीमला थोडा घट्टपणा येईपर्यंत ही क्रीम फेटून घेऊयात. तुम्ही पाहू शकता क्रीम घट्ट होत आली आहे. आता यामध्ये 2 चमचे पिठी साखर घेतली आहे. ती टाकून पुन्हा एकदा 1 मिनिटभर फेटून घेऊयात. ही क्रीम फेटताना खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही. या पद्धतीने फेटून घेणे. क्रीम फेटून झाली की आता यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प घेतला आहे तो टाकूयात. दुधामध्ये केशर भिजवून घेतले होते ते टाकूयात आणि पुन्हा याला 1 मिनिटभर फेटून घेऊयात. व्हिप क्रीममध्ये आंब्याचा पल्प छान मिक्स झाला आहे. तुम्ही पाहू शकता. सॅफ्रॉन मँगो मूस तयार आहे. आता याला ग्लासमध्ये सर्व करूयात. वरून थोडे डाळिंबाचे दाणे टाकूयात म्हणजे हे खाताना याला छान चव येईल. तुम्हाला आवडत नसेल तर डाळिंब नाही टाकले तरी चालेल. याच्यावरती पिस्त्याचे काप आणि मनुके टाकूयात. हे मूस तयार झाले आहे. आता याला 15 ते 20 मिनिट फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून नंतर सर्व करणे. 20 मिनिट झाले आहेत. सॅफ्रॉन मँगो मूस खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.